सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. दर महिन्याचा पगार होताच एक उपाय घरात जरूर करायचा आहे आणि हा उपाय घराच्या गृहलक्ष्मीने, घरातल्या महिलेने, कर्त्या महिलेने हा उपाय करायचा आहे. कायमची आर्थिक अडचण नक्कीच दूर होईल. आर्थिक अडचण आहे तर हा व्हिडिओ आवर्जून सर्वांनी नक्की बघा. तुमच्या घरात पैसा टिकत नसेल, तुम्ही कष्ट घेता त्या कष्टाला फळ मिळत नाही आणि कमावलेला पैसा घरात आला की खर्च होत असेल, विनाकारण काही ना काही अडचणी येतात. घरात पैशांविषयी अडचणी येतात, आर्थिक अडचणी येतात. एकदा का घरात आर्थिक अडचण असली की मग आपली स्वप्न पूर्ण अजिबात होत नाही. कारण या जगात पैशाशिवाय काहीच होत नाही, पान सुद्धा हलत नाही. मी म्हणत नाही की पैसाच म्हणजे सर्व सुख आहे, पण आपल्याला हे तर मान्य आहे की पैसा नाही त्या व्यक्तीचे कुठले स्वप्न पूर्ण होत नाही. पैसा आहे तरच माणसाला या जगात किंमत आहे, तरच त्या माणसाच्या, त्या व्यक्तीच्या लेकरा बाळांना सुद्धा या जगात मान सन्मान मिळतो. आपल्या मुलांना सर्व सुख ऐश्वर्य मिळावे म्हणून प्रत्येक व्यक्ती झटतच असते. तुम्हीच नाही तर मी सुद्धा आपल्या लेकरांना सर्व इतरांप्रमाणे सुख सोयी मिळाव्या, त्यांची स्वप्न पूर्ण व्हावे, चांगल्या ठिकाणी शिक्षण घेऊन ती आपली लेकरं मोठी व्हावी. प्रत्येक आई वडिलांची ही स्वप्न असतात आणि ती स्वप्न आपण नक्कीच पूर्ण करावे आणि त्यासाठी आपल्या कष्टाला आपल्याला फळ सुद्धा मिळावं, दैवी साथ मिळावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. म्हणून आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. या महागड्या जगात आपल्या लेकरांसाठी इतर मुलांप्रमाणेच शिक्षण, सर्व सुख सोयी, हौस मौस मिळावी म्हणून प्रत्येक आई वडिलांची हीच दिवस रात्र हीच धडपड असते आणि आपल्या धडपडीला, आपल्या मेहनतीला, आपल्या कष्टाला नक्कीच फळ मिळवून देणाराच आजचा व्हिडिओ आहे. पैसा कमवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती दिवस रात्र अगदी मेहनत घेत असते, कष्ट घेते. तर काहींना तर आपलं घर, गाव, देश देखील या पैशांसाठी सोडावा लागतो. काही जण पैसा कमवतात, त्यांना पैसा पुरतो, त्यांच्या घरात बरकत होते. काही लोकांना पैसा कमवला तरी घरात पुरत नाही, बचत होत नाही. काही ना काही घरात अडचणी येतात, पैसा विनाकारण खर्च होतो. त्या घरातल्या महिला खूप प्रयत्न करतात, बचत करण्याचा पण प्रयत्न करतात, पण काही ना काही आर्थिक अडचणी त्यांच्या घरात येतात. आजारपण येते, विनाकारण आजारपणामध्ये पैसा खर्च होतो किंवा काही ना काही वस्तू घरात खराब होते. मग विनाकारण म्हणजे आपण विचार पण केला नसेल ती वस्तू अचानक खराब होते आणि आपला विनाकारण पैसा खर्च होतो. आपण वेगळे स्वप्न बघितलेले असतात की आपण महिन्याचा पगार झाला की ही वस्तू घेऊ किंवा इथं बचत करू, तिथं बचत करू, पण अचानक काही ना काही आर्थिक अडचणी घरात येतात आणि त्यासाठी आपल्याला ते पैसे आपण जे बाजूला ठेवलेले असतात ते पैसे अचानक कुठं ना कुठं खर्च होऊन जातात. मग बघा, आपले सर्व स्वप्न धुळीला मिळत असतात. तर घरात बरकत यावी, लक्ष्मी स्थिर स्वरूपात आपल्या घरात अखंड वास करावी, वास्तव्यात राहावी, प्रत्येकाची हीच इच्छा असते. तर आज एक उपाय सांगत आहे. महिन्याचा पगार होताच एक उपाय जरूर करा. महिलांनी, घरातल्या महिलांनी हा उपाय आठवणीने करायचा आहे. तर असा एक सुंदर उपाय आहे. यासाठी तुम्हाला महिन्याच्या पगारातून फक्त 11 रुपये लागणार आहे. महिलांनो, फक्त 11 रुपयांची गरज आहे तुम्हाला. तुम्ही पती पत्नी कमवत असाल तर अतिशय उत्तम, किंवा पती कमवत असतील किंवा तुमची मुलं कमवत असतील तर कुठल्याही पगारातून तुम्हाला फक्त 11 रुपये घ्यायचे आहे. घरातल्या कर्त्या व्यक्तीच्या पगारातून तुम्हाला 11 रुपये घ्यायचे आहे. तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. प्रत्येक दिवसच, आपले स्वामी म्हणतातच, प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस हा सुंदरच असतो. पण आपण काही वेळ काळ बघूनच कुठल्याही गोष्टी करतो तर त्या शुभच ठरतात. आपले स्वामीसुद्धा म्हणतात कुठल्याही गोष्टीला एक वेळ काळ असतो. तर कुठलीही शुभ गोष्ट करताना आपण आपल्या कुलदेवीचा वार बघून करा किंवा आपले स्वामींचा वार, मंगळवार, शुक्रवार आपल्या कुलदेवीचा वार असतो, गुरुवार आपल्या स्वामींचा वार आहे, पौर्णिमा, अमावस्या,
एकादशी या दिवसांना तुम्ही हा उपाय करू शकता, किंवा कुठला सणवार असेल त्या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय केला तर खूप फलदायी ठरणार आहे. एक दिवस ठरवून घ्यायचा आहे महिलांनो, महिन्यातला एक दिवस ठरवून घ्या. ज्या दिवशी तुमच्या घरात पैसा येतो, पगाराचा पैसा येतो, त्या दिवशी जर मंगळवार असेल, शुक्रवार असेल, गुरुवार असेल, पौर्णिमा, अमावस्या, एकादशी किंवा कुठला सणवार असेल तर अतिशय छानच गोष्ट आहे. आणि नसेल कुठला दिवस तर मग पैसे घेऊन घ्या आणि जेव्हा मंगळवार येईल, शुक्रवार किंवा जे मी शुभ दिवस सांगितले सर्वच दिवस शुभ आहे, पण आपल्या कुलदेवीच्या वारी केला आपण उपाय, किंवा स्वामींच्या गुरुवारी केला, अमावस्या, पौर्णिमा या शुभ तिथींना जर उपाय केला आपल्या घरात, आपल्या पगारातून ज्या पैशांचा आपण उपाय करतो तो शुभ दिवशी केला तर खूप शुभ परिणाम दिसून येतात आपल्या घरात. हा उपाय करताना कुणालाच सांगू नका महिलांनो, गुपचूप करा. तुम्ही शेजारी पाजारी तुमच्या मैत्रिणींशी गप्पा मारता बसले आहात तर हा उपाय केला असं सांगू नका. फक्त एवढेच गुपचूप करायचं आहे. आपल्या सुख, शांती, पैसा, लक्ष्मीसाठी असे उपाय गोष्टी करताना मौन धरायचं आहे. तुम्ही तुमच्या घरात सुख, समृद्धी, बरकतसाठी काय काय करता सर्वांजवळ कधीच बोलू नका. आपली वाटणारी माणसंसुद्धा जळाऊ वृत्तीची असू शकता. मी म्हणत नाही की सर्व जगच वाईट आहे, कारण आजकालच्या जगात आपल्यापेक्षा कुणी पुढे जाऊच नाही अशी विचारधारणा दिसून येत आहे लोकांमध्ये. अगदी जवळचे नातेवाईक सुद्धा बदलू लागलेले आहे. असो, तुम्हाला सांगून उपाय करायचा असेल तुम्ही करू शकता. मी फक्त तुम्हाला सुचवलं आहे की हा उपाय करताना अगदी शांततेत करायचा आहे, गुपचूप करायचं, कारण तुमच्या घराला कुणाची दृष्ट नजर लागायला नको म्हणून मी तुम्हाला सुचवलं की हा उपाय तुम्ही शांततेत करा आणि गुपचूप करायचा आहे. कुणाला सांगत बसू नका, कारण कुणाच्या मनात काय आहे आपल्याविषयी आपल्याला आपण काही कोणाचं मन जाणू शकत नाही, म्हणून शांततेत करा, गुपचूप करायचं आहे. तर या उपायासाठी तुम्हाला 11 रुपयाची नाणी लागणार आहे. एक रुपयाची नाणी लागणार आहे. तुम्हाला एखाद्या लाल किंवा पिवळ्या कपड्यात ती नाणी ठेवायची आहे. त्यावर बरोबर 11 लवंग ठेवायचे आहे. 11 फुलाच्या लवंग बघून घ्यायच्या आहे. महिलांनो, उपाय करून तर बघा, काहीही वाईट होणार नाही. मीच खात्री देते तुम्हाला. 100 नाही 1000% प्रभावी उपाय आहे. लक्ष्मी इतकी खेचून येईल तुमच्या घराकडं की तुमची आर्थिक स्थिती इतकी बदलून जाईल की तुम्हीच म्हणाल, ताई दिवसेंदिवस माझ्या घराची दाराची प्रगती होत आहे. मुलांना, पतीला किंवा तुम्हाला जे काम करत आहात, कष्ट घेत आहात, त्याला इतकं सोन्याहून पिवळं फळ मिळणारा हा उपाय आहे. करून तर बघा. यासाठी तुम्हाला 11 रुपयांची नाणी लागणार आहे. तुमचीच नाणी घ्यायची आहे, इतरांकडून घेऊ नका. तुम्ही पती पत्नी म्हणजे पतीकडं असतील थोडी नाणी, तुमच्याकडं नाणी असतील अशी घेतली चालेल. मुलांकडं असेल, पण घरातल्या बाहेरील व्यक्तींकडून 1 रुपयासुद्धा घ्यायचा नाही. आपल्या घरासाठी उपाय करत आहात, आपल्याच घरातले पैसे घ्यायचे आहे. तुम्हाला 11 रुपयांची नाणी घ्यायची आहे. 1 रुपयाच्या स्वरूपात असायला पाहिजे. लाल किंवा पिवळा कपडा घ्यायचा आहे, स्वच्छ घ्यायचा आहे, चांगला घ्यायचा आहे आणि ती नाणी त्यावर ठेवायची आहे. त्यावर 11 लवंग ठेवायचा आहे आणि तुम्हाला त्याची हळद, कुंकू, फुलं वाहून पूजा करायची आहे. मंगळवार, शुक्रवार, गुरुवार किंवा अमावस्या, पौर्णिमा, एकादशी, आता तर दिवाळीचे सुंदर दिवस सुरू आहे. तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, सकाळी अंघोळीनंतर हा उपाय केला अतिशय सुंदर, किंवा संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी जरी तुम्ही संध्याकाळी हा उपाय केला महिलांनो, अतिशय सोन्याहून पिवळं, तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करू शकता. तर या गोष्टी, नाणी 11 नाणी 1 रुपयाची आणि 11 लवंग बांधून घ्यायची आहे. गाठोडीत स्वरूप तयार करा आणि तुम्हाला माता लक्ष्मी समोर देवघरात ठेवायची आहे. आधी गणपती बाप्पाला, आपल्या कुलदेवीला, माता लक्ष्मीला, तुमच्याकडं जेवढे देवी देवता असतील, हळदी, कुंकू, अक्षता, फुलं वाहून घ्यायची. पुन्हा त्या गाठोडीला सुद्धा हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून घ्यायची आहे आणि तुम्हाला 108 वेळा माता लक्ष्मीचा मंत्र बोलायचा आहे. बीज मंत्र बोलायचा आहे. ओम श्रीम नमः,
ओम श्रीम नमः 108 वेळा हा एक मंत्र जपा. तुम्ही माळ घेतली, माता लक्ष्मी समोर दिवा लावा तुपाचा, आसन घेऊन बसा. एक माळ तुम्हाला करायची आहे आणि थोड्या वेळाने ती पोटली उचलून घ्यायची आहे. नाणे आणि आपण जी लवंग ठेवलेली आहे माता लक्ष्मीच्या चरणांजवळून ती पोटली उचलून घ्यायची आणि तुमचा जो तांदळाचा डबा आहे त्या तांदळाच्या डब्यात ती पोटली ठेवून द्यायची आहे. थोडेसे वरती तांदूळ टाकून द्यायचे आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला तांदळात 11 रुपये आणि 11 लवंग माता लक्ष्मी समोर त्या गाठोडीची पूजा करा आणि तुमचा जो मोठा डबा असेल महिलांनो, ज्यात तुम्ही साठवणुकीला तांदूळ भरून ठेवता, अख्खे तांदूळ भरून ठेवता, तुकडा तांदूळ असेल त्यात ठेवू नका महिलांनो. अख्खाच तांदूळ लागणार आहे या उपायासाठी. अख्खा तांदूळ तुम्ही ज्या डब्यात भरून ठेवतात, जो साठवणुकीचा डबा असेल त्या डब्यात तुम्हाला ती पोटली ठेवून द्यायचं आहे. वरून थोडे तांदूळ टाकून द्या म्हणजे कुणाला ती पोटली दिसणार नाही. माझ्या घरात पैसा लक्ष्मी टिकून राहू दे, अखंड लक्ष्मी नांदली पाहिजे माझ्या घरात. माझ्या कष्टाला, माझ्या लेकरा बाळांना, माझ्या पतीला, माझ्या कष्टाला येणाऱ्या पैशाला बरकत राहू दे, कष्टाला फळ मिळू दे. माझ्या घरात माझे सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे, सुख ऐश्वर्य लाभू दे. माझ्या लेकरा बाळांची दिवस रात्र प्रगती होऊ दे. असा आपण माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. मंत्र जपून घ्या, प्रार्थना करून घ्या. ही मी तुम्हाला उदाहरण सांगितलेलं आहे. तुम्हाला जी प्रार्थना करायची महिलांनो ती तुम्ही प्रार्थना करायची आहे. तुम्हाला ज्या इच्छा असतील त्या माता लक्ष्मीला सांगा आणि ती पोटली उचलून तुमच्या साठवणुकीच्या तांदळाच्या डब्यात तुम्हाला ठेवून द्यायचे आहे. वरून थोडे तांदूळ टाका, माता लक्ष्मीला प्रार्थना करा आणि डबा झाकून ठेवून द्यायचा आहे. बघा, आधीच्या काळात बायका तांदळाच्या किंवा साखरेच्या, धान्याच्या डब्यांमध्ये पैसे साठवून ठेवायच्या. त्यांच्या घरात कधीच कशाला कमी पडायची नाही. सोन्यांच्या दागदागिन्यांची त्यांच्याकडं डब्बे भरलेले असायचे. तांदूळ, साखर गुरु आणि शुक्र ग्रहाशी समर्पित असतो. आपला गुरु आणि शुक्र कुंडलीतील मजबूत असला की माता लक्ष्मीची अखंड कृपा होते. आपल्याला गुरूंची कृपा मिळते आणि आपल्या कष्टाला फळ मिळायला लागतं, दैवी साथ मिळायला लागते. आपण जे पण कष्ट घेतो ना त्याचा 1000 पटीने आपल्याला फळ मिळायला लागतं आणि हळूहळू तुम्हाला या उपायाने तुमच्या घरात बदल दिसून येतील. पैशाला पैसा जोडला जाईल, बरकत येईल. घरात माता लक्ष्मीची अखंड कृपा घरात राहील. कारण तांदूळ म्हणजे साक्षात श्री भगवान विष्णू आणि नाणी पैसे म्हणजे साक्षात लक्ष्मी माता. हे माता लक्ष्मी श्री विष्णू जिथे एकत्र वास्तव्य करतात म्हणजे तांदूळ म्हणजे भगवान विष्णू आहे आणि 1-1 रुपयाची नाणी आपण जी ठेवली ती साक्षात लक्ष्मी माता स्वरूप आहे. जिथे श्री विष्णू आणि माता लक्ष्मी एकत्रित वास्तव्य करतात त्या घरात कधीच कशाला कमी पडत नाही. धन धान्याचे, पैशांचे, सोन्या नाण्यांचे, सुख ऐश्वर्याचे भंडार भरलेले असतात तिथं. म्हणून हा उपाय महिलांनो जरूर करा. वर्षभर राहू द्या. तुम्ही पुढील वर्षी ते नाणे वगैरे बदलले किंवा जेवढ्या दिवस ठेवायचे ना तुम्हाला तेवढ्या दिवस कायम जरी ठेवले काहीच नाही, तुमचे नाणे कधीच खराब होणार नाही. कारण आपण त्यावर लवंगा ठेवलेले आहे. लवंगांमुळे तुमच्या धान्याला वगैरे सुद्धा कीड लागणार नाही. लवंगांचा उग्र वासाने आपल्या धान्याला कीड पण लागणार नाही. तुमचा पैसा कधी खराब होणार नाही आणि तुमच्या प्रगतीला किंवा तुमच्या लक्ष्मीला, तुमच्या घरातल्या प्रगतीला, पैशाला, बरकतीला कधीच कुणाची नजरबाधा होणार नाही. या 2 वस्तू तुमच्या तांदळाच्या डब्यात ठेवून तर बघा, असे भले मोठे मोठे चमत्कार तुमच्या घरात व्हायला सुरुवात होतील. महिलांनो करून तर बघा. त्याचबरोबर आपला पगार झाला की तुम्हाला एक मातीचा गल्ला किंवा तुमच्याकडं जो गल्ला असेल तो आपल्या देवघराजवळ ठेवायचा आहे आणि त्यात सुद्धा तुम्हाला 1 रुपया टाका तुमच्या पगारातला किंवा 11 रुपये टाका आणि देवघरातच तो गल्ला ठेवायचा आहे. जेव्हा जास्त पैसे जमतील तुम्ही एखाद्या मंदिरात दान करू शकता किंवा आपल्या घरातच तुम्हाला देवांसाठी काही वस्तू खरेदी करायची असेल, तुम्ही देवी आईच्या दर्शनाला जात आहात, तिची साडी सोळी घ्यायची असेल तुम्हाला, तिची ओटी भरण्यासाठी किंवा तुम्हाला ज्या देवांसाठी वस्तू
वस्तू लागतात त्या गल्ल्यामध्ये साठलेले पगारातले प्रत्येक महिन्याच्या पगाराचे थोडे का होईना पैसे आपल्या देवघरात एक गल्ला तयार करा महिलांनो. त्यात टाकायला सुरुवात करा. 1 रुपया टाका, 5 रुपये टाका, 11 रुपये, 21, जास्तीत जास्त. ते जमले की मग तुम्ही देवघरातच देवांसाठी काहीतरी वस्तू घ्यायची आहे.